खायला मिळेल वगैरे, पण असं काहीच नाही. म्हणजे शॉपिंग करायचं आहे मॅडमचं, काय तुम्हाला माहिती आहे शॉपिंग कधी संपत नाही. त्या काकांना सुद्धा माहीत पडलं आहे की आता आम्ही काय घ्यायला आलोय. ही लाईन तर पूर्ण फिरलो आहे, आता मला ह्या लाईनीत घेऊन चालू फिरायला. हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपलं सहर्ष स्वागत आहे आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग. आणि मी चालू आहे आज सकाळ सकाळ माझ्या मावशीच्या वाडीमध्ये. असंच चालू आहे सहज फिरत फिरत. तर चला तुम्हाला दाखवतो मी वाडी वगैरे आणि कुठे आहे. जस्ट माझ्या गावात जातानाच रस्त्यालाच लागते वाडी. तर चला तुम्ही पण माझ्यासोबत. सर्वात जास्त आपल्याला आवडतं ते म्हणजे कटलेस. आणि मी हमेशा ते आलो की फक्त कटलेसच खातो, कारण की मला खूप जास्त आवडतं. तर गाईज, आता आपला नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आपण निघतोय वाडीत जाण्यासाठी. चलो. वाडीजवळ पोचलेलो आहोत आणि ही आहे वाडी. इथून आपल्याला मध्ये जायचं आहे. बापरे, गवत पण खूप वाढलं आहे. तर चला आता आपण मध्ये जाऊयात. मावसा बघा, आता वाडीत किती गवत उगलाय, त्याच्यामुळे मध्ये जायला भेटेल की नाही मला माहित नाही. आणि हे आहेत माझे मावसा. मावसा हाय करा. व्लॉग चालू आहे. व्लॉग श्रद्धा नाही, व्लॉग चालू आहे. ऍक्च्युली मी आलो होतो इथे काहीतरी खायला मिळेल वगैरे, पण असं काहीच नाही आहे. ती माझी गलतफहमी होती, काहीतरी खायला वगैरे मिळेल इथे, कारण की इथे सर्व झाडं लहान लहानच आहे. ॲक्च्युली होती या साईडला मोठी सर्व झाडं, पण ती कापली आहे. कारण की या साईडला तुम्हाला सांगितलं इथे केळीसुद्धा होती, पण ती पण कापली आहे. अँड या साईडला पण खूप मोठे पेरूचे वगैरे झाडं होते, ते पण आता जे पेरूचे वगैरे झाड आहेत ते लहान लहान आहे. तुम्ही पाहू शकता, ही आहे पेरूचं झाड हे वाला. मग आता असं खाण्यासारखं काही नसेल. वाडीमध्ये असलेले सुंदरसं घर, आणि इथे आम्ही बसून मस्त एन्जॉय करत असतो. आणि केळीची झाडं फक्त आता एवढीच राहिलेली आहेत, बाकीचे त्या साईडचे ते पूर्ण कटाई केलेली आहे, म्हणजे कापलेली आहेत. आणि ह्या साईडला बाकीचे पेरू, चिकू, त्याच्यानंतर मला वाटतं आता छोटेवाले नारळाचे पण झाड आहेत तिकडे. आणि आंबा वगैरे खूप काय आहे. तसं खाण्याचं सर्व जास्त करून इकडे आहे. आणि भाजीपाला त्या साईडला, याच्या मागे त्या साईडला असतो. वाडीमध्ये खूप फिरलो, खूप मजा आली, खूप चिखलाचा आनंद घेतला मी. आता रोज रोज मिळत ऑफिसमुळे वगैरे बाकीच्या कामामुळे असं काय शेतात वगैरे यायला वेळ नाही भेटत कधी. पण आज मला वाटलं की जाऊन फिरूयात जरा, त्यासाठी मी आज आलो. लहानपणी असं खूप शेतात वगैरे फिरायचो, पण आता रिस्पॉन्सिबिलिटी वाढल्या, कामं वाढली, त्याच्यामुळे आता पॉसिबल होत नाही. पण मी आज वेळ काढून आलो होतो वाडीत, कारण की आज मावसासुद्धा आले होते विरारवरून. तर त्यांनी मला फोन केला होता, तर मी म्हटलं चला आता मी पण जाऊन फिरत होतो, थोडा टाईम स्पेंड करत होतो. ॲक्च्युली मी नाईट ड्युटी करून आलो, म्हणजे नाईट शिफ्ट चालू आहे. नाईट ड्युटी करून मी झोपलो नाही. मी आज फ्रेश वगैरे होऊन वाडीत आलो, कारण की मला जरा वाडीची मजा घ्यायची होती. थोडं ह्या वातावरणात मिक्स व्हायचं होतं, म्हणून मी आलो होतो. तर चला. गाईज, मी फायनली पोचलोय आता, आणि आता जातोय घरी. आणि खरंच खूप मजा केली, खूप मजा आली. एकटाच गेलो होतो, पण खूप मजा करून आलो. शेतात फिरलो, मस्त पूर्ण भटंगती केली आणि घरी आलो. चला आता जातो घरी. तर चला गाईज, फ्रेश वगैरे झालेलं आहे आता, हातपाय वगैरे धुतलेले आहेत. आणि आता मी चाललोय रेडी होऊन, अजून चेंज वगैरे करतो आणि मग रेडी होऊन निघतोय श्रद्धाच्या मम्मीच्या घरी जाण्यासाठी. तर चला जरा चेंज वगैरे करून घेतो, मग आपण निघूयात. तर गाईज, झालोय रेडी वगैरे, बॅग वगैरे घेतली. चला आता निघतोच, आणि आता खरंच निघतोच. मी इथे पोचलोय आता. तर चला जरा फ्रेश वगैरे होतो, जेवतो वगैरे, आणि मग लवकरच भेटूयात. शिवांना पण जवळ घ्यायची आहे, त्याच्यामुळे पहिले मला फ्रेश व्हावं लागेल.
तर चला भेटूयात लवकरच. हे बघा, हाय कर परी. हाय. आम्ही जेवतोय बघ. जेवतो कमी आणि पाडतो जास्त ना, बरोबर ना. येऊन जेवून झोपलो होतो. सो आता जरा शिवाजनाची शॉपिंग करायचं आहे. मॅडमचं काय तुम्हाला माहिती आहे, शॉपिंग कधी संपत. शिवाजनासाठी ती म्हणते की तिला ड्रेस घ्यायचा आहे आणि फर्स्ट रक्षाबंधन आहे, तर तिच्यासाठी सर्व राखीस वगैरे घ्यायचे आहेत. जेवढे सारे भाऊ आहेत तुम्हाला दिसलेच पुढच्या ब्लॉगला. तर चला या मॅडमला घेऊन जातो मी आपल्या लालपरी सोबत. तर चला दडगावात भेटूयात मार्केटलाच. गाईज आम्ही आलोय बैठकला चहा पिण्यासाठी आणि आम्हाला जॉईन झालंय साक्षी आणि इथे साक्षीचे पप्पा. परफेक्ट झुमलाय का पप्पा. तर गाईज आता मी इथे आलोय छोटीसाठी कपडे वगैरे घेण्यासाठी. तुम्ही सांगत असेल की प्रत्येक मुलाला का कपडे घेतात तिला, तर ॲक्च्युली आमची बेबी न्यू बॉर्न बेबी आहे. सो तिच्यासाठी आता प्रत्येक पहिल्या फेस्टिवलसाठी आम्हाला सर्व दिवसाची शॉपिंग करावीच लागेल आणि तिच्यासाठी कपडे तर घ्यावेच लागेल. त्यासाठी प्रत्येक फेस्टिवलच्या हिशोबाने आम्ही तिच्यासाठी आम्ही कपडे वगैरे घेतो. सो गाईज आम्ही शॉपिंग केलेली आहे शिवाजीसाठी आणि मी अजून काहीतरी नवीन तिच्यासाठी घेतलेलं आहे. तुम्हाला घरी जाऊन दाखवेलच. कपडे तर आज नाही दाखवणार, रक्षाबंधनच्या दिवशीच दाखवेल. तर बघा, स्टे ट्यून्ड. छोटीचे कपडे घेण्यासाठी बापरे एवढी खुश असतं ना. तुला एवढी खुशी खूप मिळते काय गोष्टीची. भले मी घेतलं नाही चालेल, पण म्हणजे छोटी. हां, हे खरं आहे की जेव्हापासून मी तुम्हाला पहिले सुद्धा म्हटलं होतं की छोटीची शॉपिंग करण्याच्या नादात श्रद्धाने स्वतःची शॉपिंग कमी केली आहे. तर चला आता आपण चाललोय. मुलींसाठी खूप छान होती ना, तर भाची आहे ना तिच्यासाठी पण मला खूप असं आवडायचं घ्यायला वगैरे काय. आता आपण कुठे चाललोय. आता तिच्यासाठी ॲक्सेसरीज घेऊया. चलो. तर आता छोटीसाठी लागणारे ॲक्सेसरीज घेते श्रद्धा. आता इथे तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये हा शॉप पाहिला असणारच. ती हमेशा इथूनच ॲक्सेसरीज घेते छोटीसाठी आपल्या. ठीक आहे, घे ना. तुला जे वाटते, तुला जे पाहिजे ते घे. या काकांना सुद्धा माहीत पडलं आहे की आता आम्ही काय घ्यायला आलो आहे. यांना पहिलेच माहिती आहे की आम्ही इथे काय घ्यायला येतो. आम्ही शॉपिंग केली की इथे सर्व ॲक्सेसरीज घेण्यासाठी ह्या शॉपमध्ये येत असतो. श्रद्धा शॉपिंग करते, तिला खूप जास्त वेळ लागणार आहे. तिथपर्यंत आपण हा खेळ खेळत बसूया. तुला तर ह्यावेळेस काय आवडलं ते तुझ्या हिशोबाने घे. लास्ट टाइम तू माझा ऐकला नाही आणि माझ्या हिशोबाने तू घेतलेला नाही आहेस. तर मला असं वाटतं की तू ह्यावेळेस तू स्वतःच्या चॉईसने घेतलं पाहिजे, मला न विचारता. ड्रेस तर मी माझ्या चॉईसने घेतला आहे, खरं आहे की नाही. मग आता बाकीचे ॲक्सेसरीज आहे तुझ्या चॉईसने घे. अरे माझी पोरगी झाकून जाईल याच्याने. तर गाईज आम्ही आलो होतो नॉवेल्टीमध्ये छोटीचे ॲक्सेसरीज घेण्यासाठी, कारण की त्यासाठी ड्रेस घेतला तर उद्या त्याच्यावर घालण्यासाठी ॲक्सेसरीज घेण्यासाठी आम्ही आलो होतो. पण या मॅडमने मला मजबूत चुना लावला आहे आणि स्वतःसाठी घेतली बॅग. तर गाईज तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे, रक्षाबंधन आहे म्हणून. सो फुल पब्लिक आहे, मध्ये काय शॉपिंग करायची इच्छा पण होत नाही, एवढी रश आहे इथे. तर श्रद्धा तुझी शॉपिंग कशी होत आहे. ठीक आहे, अजून श्रद्धाची शॉपिंग काही संपत नाही गाईज, अजून तिचं बरंच काय घ्यायचं बाकी आहे. आता बघूयात. श्रद्धा ही लाईन तर पूर्ण फिरलो आहे, आता मला ह्या लाईनीत घेऊन चालेल फिरायला. श्रद्धाची शॉपिंग झालेली आहे आणि आता आमच्या ह्या मॅडमची शॉपिंग सुरू झाली आहे. गाईज फायनली श्रद्धाची पूर्ण शॉपिंग झालेली आहे. तिने आज मला मस्तच माझा खिशा खाली केलेला आहे. शिवाजण्यासोबत आज श्रद्धाने पण त्याची शॉपिंग केलेली आहे आणि आता पुढे आता मी माझी शॉपिंग करणार आहे. तर श्रद्धा तू काय काय घेतलं आज. मी यासाठी ड्रेस घेतलेला आहे आणि प्लस माझ्यासाठी एवढं ड्रेसच घेतलेला आहे माझ्यासाठी. आणि बॅग कोणाची आहे. बॅग बॅग पण घेतलेली आहे आणि आमच्या शिवाजण्यासाठी सगळं ॲक्सेसरीज घेतलेलं तिचं. हां, मेन म्हणजे आज जास्त खुशी दिला ना तिच्या शॉपिंगपेक्षा शिवाजण्यासाठी ज्या ॲक्सेसरीज घेतलेल्या आहेत. जे पाहिजे होतं ते मला भेटलं
हा खूप दिवसापासून श्रद्धाची गोष्ट तिच्यासाठी बघत होती. तिची एक दुधाची बॉटल, या सिलिकॉनची बॉटल हे तिला कधीपासून पाहिजे होती. सो तिला आज ती भेटली आहे, त्याच्यामुळे ती जरा जास्तच खुश आहे. तर कसं वाटते तुला माझं शॉपिंग वगैरे केलं आहे बऱ्याच दिवसात? गाईज चला आता मी निघतो माझी शॉपिंग करण्यासाठी. तुझी झाली पूर्ण शॉपिंग? मला माहिती होतं गाईज, आम्ही निघाले होते घरून 4 वाजता. आम्ही 4 वाजता घरून निघालो होतो आणि आता वाजले 6:30 या 2.5 तासामध्ये फक्त श्रद्धाची आणि शिवाजची शॉपिंग झालेली आहे. कारण की आता रक्षाबंधन आहे त्यासाठी सर्व झालं आहे. आणि येस राखी वगैरे घेतल्या, तर राखी वगैरे पण परचेस केल्या. आणि आपल्या शिवाजनं जे फर्स्ट रक्षाबंधन आहे सो त्याच्यामुळे सर्व तयारी चाललेली आहे. आणि शिवाजण्यासाठी मी तुम्हाला लास्ट टाइम मागे पण म्हटलं होतं की तुम्ही सांगते शिवाजण्यासाठी किती ड्रेस घेतात. येस, ती आमची न्यू बॉर्न आहे. सो त्यासाठी आम्हाला तिच्यासाठी प्रत्येक वेळेस तिला घ्यावं लागणारच. आम्हाला प्रत्येक सणासुदीला तिला काही ना काही घ्यावं लागणारच आहे. तर चला आता आम्ही निघतो पुढे. आता माझी शॉपिंग करून म्हणते डायरेक्ट घरीच. तर आपण डायरेक्ट आता घरीच भेटूयात, कारण की आता माझी शॉपिंग करायची तर ब्लॉग कोण शूट करणार. तर जरा आपण डायरेक्ट आता घरीच भेटूयात. तर काही आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि शॉपिंग आमची मस्त डन झालेली आहे. ॲक्च्युली मी तर शॉपिंग नाही केली, करायची होती पण खूप जास्त रश होती. त्याच्यामुळे मी श्रद्धाला म्हटलं की चला आपण नेक्स्ट टाइम बघूयात, कारण की उद्याला घालण्यासाठी ते कपडे ऑलरेडी माझ्याकडे आहेतच. सो फक्त आम्ही शॉपिंग केली श्रद्धाची आणि तिने सुद्धा जास्त काही नाही घेतलं. मला वाटतं तिने एकच टॉप घेतला. अँड आम्ही शिवाजची शॉपिंग केली, कारण की तिचं तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तिचं फर्स्ट रक्षाबंधन आहे. सो तिचे या वर्षीचे प्रत्येक सण तिचे खूप चांगले जाणार आहेत. यस, आणि तिच्यासाठी आम्ही प्रत्येक सणाला कपडे घेणार आहेत. तर तुम्हाला नाही वाटत असतं की लास्ट ब्लॉगला पण कपडे सांगितले, या ब्लॉगला पण कपडे, किती शॉपिंग करतात शिवाजची. पण खूप गरजेचं आहे, कारण की ती आता 2 महिन्याची आहे. करू तरी एन्जॉय आपण केलाय नाही केलाय, पण यासाठी तेवढं करावंच लागेल. अँड त्याच्यासाठी स्पेशली ॲसेसरीजच्या घेतल्यात ते तुम्हाला श्रद्धा सांगेलच. तर तुम्ही बघत राहा किती राखीस घेतलाय. पहिला लास्ट टाइम तर मला वाटते की फक्त श्रद्धाच्या भावापुरते आम्ही घेतलेले, पण यावर्षी आम्हाला त्या शिवाजीच्या भावांसाठी पण घ्यावे लागले. तिचा फर्स्ट रक्षाबंधन आहे. सो तिला 2च भाऊ आहेत. येस, तिला 2च भाऊ आहेत. तर तुम्हाला उद्याही रक्षाबंधनचा ब्लॉग येईलच, तुम्हाला कळेलच आम्ही कुठे कुठे गेलो होते आणि शिवाजीची पहिली रक्षाबंधन कशी होती. तर गाईज फर्स्ट ऑफ ऑल मला हे क्यूट वाटलं म्हणून मी तिच्यासाठी हे घेतलं, स्पूनवाली बॉटल घेतली. येस, इझिली म्हणजे मी तिला फीड करू शकते म्हणून. आणि त्याच्यासाठी मी हे कवर घेतलं, किती क्यूट आहे बघा ना. हे घेतलं मी तिच्यासाठी. पहिले मी तिचं दाखवते तुम्हाला. आणि तिच्यासाठी उद्यासाठी मी तिचा अटायर घेतलेला आहे, सिंपल अँड सोबर. आणि हे सॉक्स तिचे एवढे मिटेन्स म्हणतात ह्याला. आणि हे सॉक्स आहेत, सॉरी हे मिटेन्स आहेत आणि हे सॉक्स आहेत. क्यूट आहे ना. आणि मग माझ्यासाठी मी घेतलंय एक कुर्ती उद्या वेअर करण्यासाठी. आणि एक पर्स घेऊन दिला मला साहिलने. दाखव ना पूर्ण व्यवस्थित दाखव. इझिली म्हणजे मी सगळं काय काय घेऊन जाऊ शकते कुठेही गेली की. आणि उद्या हे शिवाजण्याच्या भावांसाठी आणि हे सगळं माझ्या भावांसाठी. तर गाईज आम्ही घरी आल्यानंतर आज काय काय शॉपिंग केली हे तुम्हाला दाखवलेच आहे. तर झाली आजची शॉपिंग डन. उद्या आहे रक्षाबंधन, आमच्या बाबूची उद्या पहिलीच रक्षाबंधन आहे. सो त्यासाठी जरा आम्ही जास्तच जरा खुश आहोत की फर्स्ट टाइम हा रक्षाबंधन आहे. तर चला आम्ही आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय. तर तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि प्लीज गाईज आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि आपला हा ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा आणि प्लीज जरा सपोर्ट करा गाईज. तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. तर चला आहोत ते तुमच्यामुळेच आहोत आम्ही. तर प्लीज सपोर्ट करा. अजून आपले चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर चला भेटूयात पुढे आपण नवीन ब्लॉग मध्ये. तर चलो बाय बाय, गुड नाईट.